म्हणाला होता की सकाळी लवकर ये, मला बँकेत जाऊन येणं गरजेचं होतं. मग झालं का बँकेचं काम? थोडे पैसे काढलेत. मी बँकेच्या मॅनेजरला पण भेटलो. ते म्हणालेत की मला पर्सनल लोन देतील. बघूया. पण आज लागणार आहेत का पैसे? माहित नाही, पण आपण तयारी करून ठेवायला हवी. आणि पोलीस स्टेशनला जाणारच का तू? नाही, फक्त तिथे आता कुठलं नवीन टेन्शन नको यायला. अजय, सगळं ठीक होईल. हे दिवसही जातील. आईंना बरं वाटेल, ही केस सॉल्व्ह होईल आणि मम्माचं आपल्या मागे लागणं बंद होईल. आणि जे काही होईल त्यात मी तुझ्या बरोबर असेल. थकलोय ग, सतत विचार करून थकलोय. सगळ्या गोष्टींना तोंड देऊन थकलोय मी. असं नाही म्हणायचं. थकलोय काय? अरे ही तर सुरुवात आहे. अजून खूप साऱ्या जबाबदाऱ्या याच्या आहेत आणि मला खात्री आहे तू त्या योग्य पद्धतीने पार पाडशील. मला मान्य आहे कधीतरी असं थकल्यासारखं वाटतं, पण तुला असं कधीही वाटलं ना तरी तू माझ्या खांद्यावर डोकं ठेव. मग बघ कसा उत्साह येतो तुला. ओके मॅडम. ए मॅडम नाही म्हणायचा मला. सॉरी चल निघूया. चल. तिवारी, जब तक मैं ना कहूँ यहाँ से हिलना नहीं. जी मैडम. एक्सक्यूज मी. यस. रूम नंबर 6 जनरल वॉर्ड. एक्सक्यूज मी, इन्स्पेक्टर अजय ठाकूर यांचं घर कुठे आहे माहिती आहे? सॉरी, मला माहिती नाही. ओय छोटू, इकडे या ना एक मिनिट. मिस्टर अजय ठाकूर यांचं घर कुठे आहे? फक्त दाखवायचं का घेऊन जायचंय? तू घेऊन पण जाशील? मग पहिले तुम्हाला तुमचं नाव सांगावं लागेल. का बरं? तुम्ही चोर असलात तर? चोर नाहीये मी. माझं नाव राणी आहे. काय आहे? राणी. चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.